तू काही येणार करा कुठं होता तू अख्खं गाव शोधतोय तुला आणि कुठं इकडे काय करतोय तू यांनी मला ओळखलंय की काय नाहीतर काय लगा रातभर डोळ्याला डोळा नाही तुला माहित आहे अरे तू असं वागशील लगा वाटलं नव्हतं ही तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती आमच्या काळात असं नव्हतं लगा हे नक्की कोण समजून बोलतायत माझ्याशी की आता दिवसाच्या उजेडात मी गोपाळे हे त्यांना दिसतंय अरे बोल ना बाबा असा घुमेवानी का उभाय तू अरे बोल की काहीतरी अयो अरे जित्या ह्या मुखवट्याच्या अंगात नरकी हाडळ गेली नाही वाटतं अरे ही अजून ह्याच्याच अंगात आहे इशी बाहेर नाही गेली वाटतं मला बी असंच वाटायला लागले बघ की कसं बघतंय आपल्याकडे अयो अरे आता तर ह्याची आपण वाट अडवली आता काय करायचं ह्याने आपला जीव बिव घेतला तर चुकलं आमचं आम्ही तुमची वाट अडवली आम्हाला काय बी करू नका पाया पडतो तुमचं आमचं लगीन बी नाही झालं माझं चुकलं तुम्हाला बोकड मेंढर कोंबडी गावठी बॉयलर काय पाहिजे ते देतो फक्त तुम्ही सांगा पण आम्हाला माफ करा आम्हाला सोडा तुम्ही शांत व्हा आणि मिरवणुकीला चला आणि आमच्या गावाचं सगळं संकट घेऊन वेशी बाहेर जावा आम्ही तुम्हाला परत बोलवा ही वेळच येऊ देऊ नका कारण तुम्ही कोपला तर आमच्या गावावर दुष्काळ पडलो आणि दुष्काळ पडला तर आमची लग्न व्हायची नाही ती आणि एवढं वय होऊन बी लग्न नको म्हणजे लय वाईट लय वाईट मला माफ करा बोला की बोला काहीतरी बोला की अहो काहीतरी नरकी आढळ गेली गेलं अरे बरं झालं गेलं ना माझा जीव वाचला होय चल इथनं जाऊ आपण नाही तर ती परत आलं तर आपल्याला बी घेऊन जाईल अशी बाहेर चल अरे दोघांनी कुठं टेन्शन घ्यायचं चल नमस्कार मी पत्रकार झुंजार आणि मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी माझा जीव धोक्यात घालून एक जबरदस्त बातमी घेऊन आलोय तर लावा ताकद आता रात्रीची सकाळ झालीये तरी देखील नरकी हडळचा पत्ता नाहीये सगळं गाव त्यांना शोधतंय तरी नरकी हडळ काही सापडत नाहीये नक्की काय झालं असेल खरंच नरकी हडळ गावावर कोपलीये का खरंच नरकी हडळला गावाचा राग आलाय का हे आपण थेट विचारूया आपल्या गावातील माणसांना सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारूया आपल्या गावातले वर्ल्ड फेमस पहिलवान आप्पा देशमुख यांना ये रे आप्पा मला सांगा तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतंय वैशांत बस आप्पा प्लीज थोडा तरी बोला किंवा काय होईल त्याने माझा चॅनल लय व्हायरल होईल सरपंचला विचार बरं आपण म्हणतात तसं आपण सरपंचांना विचारूया ये लवकर सरपंचाकडे तर आपण सरपंचांना विचारूया हे आपल्या गावचे अतिशय रिकामटेकडे सरपंच ऍज अ गावचे सरपंच म्हणून तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटतंय हे सगळं जे घडलं ते घडायला नको होतं ए बायनो जावा पोरं बाळ घेऊन घरी जावा इथं थांबून काय आता उपयोग नाही अहो असं कसं उत्सव अर्धवट सोडून घरी जाणार हा आणि वाटेमध्ये त्या नरकी हाडळीनं पकडलं तर केवढ्याला पडल खरंय कार्य पूर्ण करूनच इथून जावं लागेल दैत्यांना त्यांचा मान मिळायलाच हवा अरे मान द्यायला गावलो तर पाहिजे की नाही ए झुंजे तुम्ही गेला होता ना त्याला हुडकायला अहो आप्पा मी गेलतो पण ते गाव त्यात वय अहो इकडं गेलो तर इकडून आवाज यायचा आणि इकडं गेलो तर इकडून आवाज यायचा अहो कवा तर आवाजच येत नव्हता आणि गपकन आवाज आला तर त्यांना पकडायला कुणाला आवाज द्यायचं तेच कळत नव्हतं मला तर तुझ्या कानाखाली आवाज काढूस वाटतोय आप्पा एवढं साधं काम जमत नाही होय रे आप्पा ऍज अ सरपंच मला काय वाटतंय आपण जामकर साहेबाला एकदा विनंती करून बघूया की ते रात्री जे काय घडलं ना त्यामुळे गावातली माणसं सगळी बितरली आहेत घाबरली आहेत आपण एकदा त्याला सांगू विनंती करू की तेवढी मिरवणूक पूर्ण करू देत की विनंती करायला तो काय जागीरदार लागून गेला का आपल्या दत्त्यावर त्यांनी ना बंदूक ताणली आता अजिबात त्याच्या पुढे झोकायचं नाही हा अप्पा ए गावला कर दैत्य कसलं गावते तेव्हा आमच्या समोर होतं पण पाप मी लवस्तोर गायब झालं ते मला नाही वाटत ते नरकी हाडळ आपल्याला गावल म्हणून ए चांगलं बोललं काय जीप झडणार होय तुझी हा जा जर का हडायला शोधून आणा जाऊन नाही तर एकाला बी गावात घेणार नाही मी अहो जातो की मग एवढं भडकाय काय झालं तेव्हा हो जातो ए आणि टॉळकीने जाऊ नका वाहिले जा चला
तिकडे बघूयात. काय झालं साहेब? आवाज आला बा, कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. हाक मारलास साहेब? भास झाला असेल तुम्हाला. काय झालं साहेब? साहेब मला वाटतंय आपण इथं उगाच वेळ वाया घालवतोय. साहेब प्रत्यानुसार जर बघायला गेलं ना तर ते आधी गावची वेश ओलांडून जायचा प्रयत्न करतील, गाव सोडून पळून जायचा प्रयत्न करतील साहेब. आणि जर खुनी असतील ना तर आधी पळून जातील. साहेब मला वाटते आपण उगाच वेळ वाया घालवतोय साहेब. का कुणास ठाऊक, माझं मन सांगते की ते इथंच आहेत. साहेब ते जर इथं असते तर आपल्याला दिसले असते. आपण किती शोधलं मगाचपासून. साहेब परत असं व्हायला नको की आपण इथं वेळ वाया घालवायचो आणि ते गाव सोडून पळून जातील.